चरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे यांच्या वतीने माजी महापौर जयवंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी वारसा जपत नवरात्र उत्सव साजरा केला जातोय। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मंडळाद्वारे इयत्ता 10वी, 12वी व पदवीधर अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व श्री गणेश व्यायामशाळा शिरवणे येथील व्यायामपटूंचा तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्यांचा गुणगौरव महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। गुणगौरव सोहळ्याप्रसंगी मंडळाचे संस्थापक तथा माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, भारतीय जनता पार्टी नवी मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, परिवहन समितीचे माजी सभापती प्रदीप गवस, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे, शिक्षण समितीचे माजी सभापती अर्जुन सिंघवी, माजी नगरसेविका माधुरी सुतार, समाजसेवक जयेंद्र सुतार, विजय साळे,
समाजसेविका निर्मला सुतार तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांसमवेत श्री गणेश व्यायाम शाळेचे प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पलविंदर सिंग सैनी, अंबे भवानी मातेचे अप्रतिम शृंगार करणारे व 9 दिवस देवीच्या नवरूपांचा शृंगार दाखवणारे सिद्धेश कांबळे, मनोहर पाटील प्रस्तुत स्वरगंध कार्यक्रमाचे सर्व कलाकार यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी आपली भावना व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की 40 वर्षांपूर्वी स्वर्गीय अरुण सुतार यांनी सुरू केलेली परंपरा माजी महापौर जयवंत सुतार हे पुढे घेऊन जात आहेत। तसेच सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप त्यांच्या माध्यमातून दिली जात आहे। अखंड भारत निर्माण करण्यासाठी जयवंत सुतार यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले। सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरवणे हे 40व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। माझे स्नेही कैलासवासी अरुण सुतार यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जी.डी. सुतार, जयवंत सुतार जे आपल्या शहराचे महापौर, त्यांनी हे सातत्यानं जनसामान्याला जवळ करण्याचा जो प्रामाणिकपणे प्रयत्न केला, सर्वांचं हित जपण्याचं काम त्यांनी सगळ्यांना शिकवलं। समाजातला जो पददलित घटक आहे आणि आता तुम्ही जर बारकाने बघितलं तर या ठिकाणी बक्षीस ज्यांना मिळाली ते प्रत्येक धर्माची, जातीची, भाषेची, वर्णाची, वर्गाची लोक आहेत। म्हणजे एक अखंड भारत निर्माण करण्याकरता अशाच नेतृत्वाची गरज आहे आणि भविष्यकालामध्ये हे कार्य अखंड चालू राहील असा माझा विश्वास आहे। माजी महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की 40 वर्षांपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातोय। अनेक विद्यार्थी ज्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला ते विविध क्षेत्रात सेवा देत आहेत। हा स्तुत्य उपक्रम भविष्यात देखील असा सुरू राहील अशी ग्वाही देखील जयवंत सुतार यांनी यावेळी दिली। सुरू झालेला नवरात्रोत्सव 40वा वर्ष आहे। या 40व्या वर्षामध्ये आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आमच्या न्यायालयाचे लाडके नेते, लोकनेते, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी झालेला आहे। ज्या वेळेपासून या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळानं त्या ठिकाणी हा गुणगौरव सोहळा संपन्न केला, त्या वेळेपासून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे। आजच्या या गुणवत्तेमध्ये आपण बघितलं असेल की काही उच्च पदाधिकारी झाले, काही शिक्षक झाले, काही वकील झाले, काही डॉक्टर झालेले आहेत आणि हा निश्चित स्वरूपामध्ये हा जो बहुमान आहे हा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा आहे। मी भविष्यामध्ये या ठिकाणी हा जो स्तुत्य उपक्रम हा पुढे सुद्धा आम्ही चालू ठेवण्याचा संकल्प या ठिकाणी करतोय। आज वनमंत्री गणेश नाईक याने आम्हाला एक प्रोत्साहित केलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं आहे। ती ऊर्जा घेऊन पुढच्या वर्षी आम्ही जोरामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवू अशी आशा व्यक्त करतो आणि समस्त नागरिकांना येणाऱ्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।